ज्ञानदीप लावू जगी, जिंकावा संसार येणे नावे तरी शूर, एरकायती बापुडी किर अहंकाराची घोडी, पण ऐशा नावे देवधरी जे तो भावे, एरकायती बापुडी किर अहंकाराची घोडी, तुका म्हणे जावे सतकीर्तीने बरवे, एरकायती बापुडी किर अहंकाराची घोडी. मंगलम भगवान विष्णु मंगलम गरुडध्वजाः, मंगलम पुंडरीकाक्ष मंगलाय तनुहरि. पांडुरंगा करू करू प्रथम मन दुसरे चरण संतांची आद्यांच्या कृपा आणि गतीचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका जयांचे केल्या स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण ते नमस्कारून आता नमो विठ्ठला राजे पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञान गंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या सेवे लागे सेवक झालो तुमच्या लागो निज चरणा. अहो स्वामी तुकया देवा यावरीन करावा अवीर. आता अभिनव वाघविलासिनी ते चातुर्यार्थ कला कामिनी ते शारदा विश्व मोहिनी नमस्कारिले मी. तुम्ही संत माझी आकडा कराल दिटीचा बहुडा तरी तुम्हा मानेवडा होईल मी. पुण्य श्लोकीचा पुण्यनगरीचा पुण्यश्लोकीचा पुण्यनगरीचा हिरा खरा शोभतो ऐसा शुभ करा संत बरा दांडे करा साष्टांग हे खरी
जिंकावा संसार येणे नव्हे तरी शूर एर काय ती बापुडी किर अहंकाराची घोडी पण ऐशा नावे देव धरी जे तू भावे एर काय ती बापुडी किर अहंकाराची घोडी तुका म्हणे जावे सतकीर्तीने बरवे एर काय ती बापुडी किर अहंकाराची घोडी माय बाप प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी शिवेसाठी निवडलेला अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा जगद्गुरु तुकोबारायांच्या गाथ्यातला आता स्वराचा आवाज कमी करा जगद्गुरु तुकोबारायांच्या गाथ्याचा ज्यावेळेस अभ्यास केला त्या जगद्गुरु तुकोबारायांच्या गाथ्यामध्ये काही महत्वाची प्रकरणं अभ्यासायला मिळाली वासुदेव प्रकरण आहे पांगुळा प्रकरण आहे एकविधा अभंग प्रकरण आहे नाटाच्या अभंग प्रकरण आहे प्रासंगिक अभंग प्रकरण आहे संतपर अभंग प्रकरण आहे नामपर अभंग प्रकरण आहे भोपाळ्याच्या अभंग प्रकरण आहे स्थितीपर अभंग प्रकरण आहे कालेच्या अभंग प्रकरण आहे तुकोबारायांच्या गाथ्यामध्ये काही महत्वाची प्रकरणं आहेत आज जगद्गुरु तुकोबाराय तुम्हाला मला इतकं सुंदर शब्द वापरतात की जो शब्द कैवल्यवासी वीर जवान आदरणीय रावसाहेब रघुनाथ नरे यांच्या जीवनाशी निगडीत आहे या अभंगात दोन शब्द असे आहेत एक जिंकावा संसार येणे नावे तरी शूर तुकोबाराय म्हणतात मी शूर कोणाला म्हणालो एक अभंगात पहिला मुद्दा एक मी शूर कोणाला म्हणालो जर मी शूर संसार जिंकणाऱ्याला शूर म्हणालो असेल तर तो संसार कोणता तुम्ही मी करत असलेल्या संसाराबद्दल तुकोबारायांना बोलायला वेळच नाही महाराज आपल्या संसाराबद्दल बोलून उपयोग पण नाही आपल्या संसारात किती आन्हा एकदा आन्हा माग लागला ना एकदा आन्हा माग लागला ना कावळा शिवेपर्यंत फक्त आन्हाच पाठीमागून जातच नाही त्या संसाराबद्दल जगद्गुरु तुकोबाराय बोलतच नाही मग बोलतात कोणत्या संसाराबद्दल या देहरूपी संसाराबद्दल जगद्गुरु तुकोबाराय आज बोलतात मी त्यांना शूर म्हणालो ज्यांनी देहरूपी संसाराला जिंकलं त्यांना मी शूर म्हणालो अभंगाचं पहिलं चरण अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये काही साधकांनी तुकोबारायला प्रश्न विचारला का हो तुकोबाराय तुम्ही शूर कोणाला म्हणालात तुम्ही संसार जिंकणाऱ्याला शूर म्हणालात मग न जिंकणाऱ्याला तुम्ही काय म्हणालात तुकोबारायांनी सांगितलं ज्यांनी देहरूपी संसाराला जिंकलं नाही त्याला मी अहंकार वाहून नेणारी घोडी म्हणालो त्याच्या आयुष्यात अहंकार आहे ज्याला संसाराला जिंकता आलं नाही तो अभंगाचं दुसरं चरण आणि अभंगाच्या तिसऱ्या चरणाकडे जाताना नीट आहे का काही साधकांनी प्रश्न विचारला तुकोबाराया तुम्ही संसाराला जिंकणारे शूर म्हणता खरं आहे हे आम्ही मान्य करतो आम्ही संसार जिंकायला तयार आहोत त्याबद्दल शंका नाही पण संसार जिंकण्याचं साधन आम्हाला सांगा कोणत्याही गोष्टी एखादं साध्य करायचं असेल तर त्यासाठी साधन असावं मृदुंगाचा आवाज येतोय तो साधन साध्य आहे वाजवणे साध्य आहे आवाज निघणे पण साधन मृदुंग आहे माझा माईक माझ्या समोर आहे माझं साध्य आहे तुमच्यापर्यंत आवाज पोचावं पण साधन मी माईक वापरलाय तुकोबाराय म्हणतात तुम्हाला जर या देहरूपी संसाराला जिंकायचं असेल आणि जीवनात शूर व्हायचं असेल ना तर एक साधन मी तुमच्या समोर मांडतो पण ऐशा नावे देव धरी जेतो भावे ज्याने आपल्या अंतकरणामध्ये देवाला भावनेनं धरलं ना त्याला दुसरं साधन करण्याची गरज नाही या जगातलं सगळ्यात मोठं साधन अंतकरणात भाव म्हणून एक कीर्तनातलं वाक्य पहिलं घरी घेऊन जा इकडे लक्ष द्या कीर्तनातलं वाक्य पहिलं घरी घेऊन जा संसारात पत्नीला जिंकायचं असेल तर पैसा असावा लागतो इकडे लक्ष द्या संसारात पत्नीला जिंकायचा असेल तर पैसा असावा लागतो हा समाज जिंकायचा असेल तर अशी कला असावी लागते आणि देवाला जिंकायचा असेल तर अंतकरणात भाव असावा लागतो हा अंतकरणात ज्याचा भाव आहे त्याने देवाला जिंकलं मग तुकोबारायांना साधकांनी शेवटच्या चरणात प्रश्न विचारला तुकोबाराय म्हणतात साधक म्हणतात तुकोबा जर आम्हाला शूर व्हायचंय तुम्ही म्हणता अंतकरणामध्ये भाव ठेवावा लागेल पण जर आम्ही शूर झालो तो त्याचा फायदा काय कारण या जगात फायद्याशिवाय आम्ही कोणती गोष्ट करतोय तुम्ही नाराज आहेत का माझ्या मी घरी जाऊ का तुम्ही मानाय हलवी ना काही मो मेंढे द्यायना उगाच आणून बसवल्यासारखं बसलं नाही कीर्तनाला नवनाथ महाराज माशेरे म्हणून कीर्तन सोडून द्यायचं त्याचं ऐकायचं नाही कीर्तन जगद्गुरु तुकोबारायांनी सांगितलेल्या अभंगावरती आहे हा
ज्याला तुकोबा आहे, ज्याला जीवनात आयुष्याचं परिपूर्णता करून घ्यायची असेल त्याने आयुष्यात मरेपर्यंत एकदा तरी ज्ञानेश्वरी तुकोबाऱ्यांचा गाथा वाचावा. त्याला या जगात कोणतंच पुस्तक वाचण्याची गरज नाही, एवढी ताकद ज्ञानेश्वरीतून गाथ्यात आहे. आता थोडंसं बारकाईने ऐका. तुम्ही मला सांगा, ऐका ना महाराज, आपल्याला संसारच जिंकायचा असेल, या देहरूपी संसाराला जिंकायचं असेल, तर या जगामध्ये कीर्ती पाठीमागं ठेवायची असेल तर देवाला अंतःकरणामध्ये भाव ठेवावा लागेल. आणि हा भाव ज्याच्या अंतःकरणामध्ये निर्माण झाला, तुकोबाराय म्हणतात तो शूर झाला. मग तो भाव राष्ट्राप्रती असू द्या, तो भाव धर्माप्रती असू द्या, तो भाव आईवडिलांप्रती असू द्या, तो भाव समाजाप्रती असू द्या, तो भाव देवाप्रती असू द्या, पण अंतःकरणामध्ये भाव निर्माण व्हावा, हे तुकोबारायांचं लक्षण आहे. मग आता साधकांनी विचारलं, अहो तुकोबाराय, ऐका ना तुकोबाराय, त्याचा फायदा काय होईल? फायदा, कारण या जगामध्ये आम्ही फायद्याशिवाय कोणती गोष्ट करत नाही. आता हे मृदुंगाचार्य आलेत वाजवायला, कशासाठी आलेत? फायद्यासाठी झालेत महाराज. काय फायदा? कीर्तन वाजवणे हा त्यांचा फायदा आहे. तुम्ही कशासाठी आलात? तुमचा काहीतरी फायदा आहे. काय? जेवायसाठी आलात का? अजिबात नाही. मग तुमचा फायदा एकच आहे, नवविधा भक्तीपैकी नवविधा भक्तीपैकी एक भक्ती आहे, त्या भक्तीचं नाव श्रवण. श्रवण भक्ती, ती श्रवण भक्ती करण्यासाठी तुम्ही आलेला आहात. आता ही गायक मंडळी आली, कशासाठी आलेत? यांचा काहीतरी फायदा आहे. काय? पाकिट मिळणार आहे, बाकी काय? पाकिट मिळणार नाही, तर त्यांच्या गायनातून सेवा घडावी म्हणून ते इथं आलेले आहेत. पाकिट, जेवण बिवण हे नंतरचा भाग आला, तो महत्वाचा नाहीये, महत्वाचं त्यांची साधना आहे. पण गंमत ऐका ना महाराज, एक विशेष असं वाटतं, मी जर कीर्तन करून आलो, आता 2 टाइम कीर्तन आहे, सकाळी असतं रात्री, रात्रभर प्रवास केलाय, अजिबात झोप नावाची गोष्टच नाही. सकाळी 6 वाजता गाडी इथं आली आणि लगेच उठलोय आणि पुन्हा इकडे आलोय. एक गोष्ट लक्षात ठेवा महाराज, मी जर दमून आलो कीर्तनावरून, आता गायक वादकी नीट आहे का बरं का, मी कीर्तन करून आलो, मी दमलो, तर घरचे माझे पाय दाबून देतील, हात दाबून देतील, बाबा कीर्तन करून आलाय, 2-3 कीर्तन आणले, किंवा सकाळपासून 2 कीर्तन आणले, चांगले 10-20 हजार रुपये घरी आणलेत, बुवाची सेवा करा, सेवा करा, पाय दाबून देतील. हे पखवादे महाराज जर पखवाद वाजून 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 त्यांचा हात दुखायला लागला, त्यांचं आता लग्न झाले, त्यांची बायको हात दाबून देईन, पाय दाबून देईन, बरोबर की नाही? पण तुम्ही मला सांगा, हे महाराज मंडळी गायला लागलेत, त्यांचा जर गळा दुखायला लागला तर ते म्हणतील का बायकोला, बोमा गळा दाबून दे, गळा दाबून दे? एक गोष्ट लक्षात ठेवा, या जगामध्ये तुम्हाला एखादी साधना प्राप्त करायची असेल आणि साध्यापर्यंत जायचं असेल तर मृदुंग वाजवणं, ऐका, मृदुंग वाजवणं आणि गायन करणं एवढं सोपं नाही. म्हणून ते गायन करण्याचं काम हरिदास महाराज आणि सारंग महाराज करतात, त्यांना मृदुंगाची साथ देण्याचं काम अजित महाराज करतात, आणि सर्व व्यक्ती वेदांत वारकरी शिक्षण संस्थेतले माझे सर्व लहान गोपाल विद्यार्थी अतिशय सुंदर टाळ वाजवण्याचं काम करतात. रोहिदासनी फार सुंदर सिस्टीम लावली. सर्वांना मनापासून धन्यवाद देतो. कीर्तनाला सुरुवात, कशाच्या निमित्ताने कीर्तन आहे हे जरी तुम्हा सर्वांना ज्ञात असलं तरी वक्त्याचं सांगणं कर्तव्य आहे. खऱ्या अर्थानं मिलिटरी मध्ये सेवा करत असताना आपलं कर्तव्य बजावत असताना कैवल्यवासी वीर जवान आदरणीय रावसाहेब रघुनाथ नरे यांचं जाणं झालं, त्यांच्या ऋणातून मुक्ताई व्हावी म्हणून सुंदर असं स्मारक त्यांच्या परिवारानं त्या ठिकाणी उभं केलं. वडील गेल्याचं दुःख त्यांच्या मुलींना आहे, त्यांच्या पत्नीला आहे, त्यांच्या कुटुंबाला आहे. शेवटी मिलिटरीवाल्याच्या घरामध्ये काय दुःख असतं ना, हे दुःख फक्त ज्याच्या घरामध्ये मिलिटरीत माणूस आहे त्यालाच माहिती आहे. बोलणं सोपं असतं महाराज, पण ज्यावेळेस वेळ येते, प्रसंग येतो, तो निभावणं फार अवघड असतं. आणि हे निभावण्याचं काम श्रीमती अनिता रावसाहेब नरे गेल्या अनेक वर्षापासून करतायत. आणि म्हणून शेवटी देशभक्ती या विषयावरती मी एक 20 मिनिटं बोलणार आहे. अधिकचा वेळ आपला घेणार नाही. जे काही मांडणार आहे ते तुकोबारायांचं असणार आहे. अतिशय गोड असा अभंग जगद्गुरु तुकोबारायांनी तुमच्या माझ्या समोर मांडलाय. अभंगाची सुरुवात समजून घ्या. उद्या कोणी विचारलं रात्रीच्या बाबांनी, सकाळी बाबांनी कोणता अभंग घेतला होता तर सांगता आला पाहिजे.
जिंकावा संसार येणे नावे तरी शूर. आता शूर शब्दावरती बोलायचं. शूर या देशाला पारतंत्र्य असताना या देशातील एक स्वातंत्र्य सैनिक म्हणा, देशभक्त म्हणा, त्या देशभक्ताचं नाव आहे सुभाषचंद्र बोस. ती सुभाषचंद्र बोस नावाची व्यक्ती, आपण पारतंत्र्यात आहोत आणि आपल्याला स्वातंत्र्याची प्राप्ती करून घ्यायची, यासाठी आपल्याला कोणाचं तरी मार्गदर्शन असावं, यासाठी सुभाषचंद्र बोस नावाची व्यक्ती भारतातून जर्मनीमध्ये गेली. आणि जर्मनीमध्ये हिटलर नावाचा एक राजा, ते हिटलर नावाच्या राजाच्या दरवाजावरती जाऊन थाप टाकली. गेट उघडलं, शिपायानं विचारलं आपण कोण आहात? मी भारतामधनं, मी हिंदुस्थानातून सुभाषचंद्र बोस नावाची व्यक्ती आलेली आहे. आम्ही पारतंत्र्यात आहोत आणि हिटलर साहेब, हिटलर राजा जग जिंकायला निघालाय. जग जिंकायला जात असताना त्याने कोणती रणनीती आखली आणि कोणतं काम केलंय, कोणाचा अभ्यास केलाय, ते जग जिंकायला निघालात, हे विचारण्यासाठी मी आलोय. शिपायाने अडवलं, म्हणे थांबा, तुम्हाला लगेच प्रवेश नाही. आतमध्ये गेले आणि हिटलर नावाच्या राजाला सांगितलं, सुभाषचंद्र बोस नावाची व्यक्ती हिंदुस्थानमधनं भारतातून आलेली आहे, त्या भारतातल्या व्यक्तीला आतमध्ये पाठवू का? एवढं म्हणल्याच्या नंतर शिपायाला सांगितलं, सुभाषचंद्र बोस आणि भारतातून आले म्हणल्याच्या नंतर लगेच पाठवून द्या. बाहेर आले. सुभाषचंद्र बोस नावाच्या व्यक्तीला, आपल्या देश सैनिकाला, स्वातंत्र्यवीर खऱ्या अर्थानं काम करणाऱ्या त्या सुभाषचंद्र बोस नावाच्या व्यक्तीला आतमध्ये सोडलं. समोर आतमध्ये गेल्याच्या नंतर ज्या बैठकीवरती हिटलर बसलेला आहे, नमस्कार केला. नमस्कार केल्याच्या नंतर हिटलरच्या हातामध्ये एक पुस्तक होतं, ते पुस्तक खाली ठेवलं हिटलरने आणि सुभाषचंद्र बोस यांचा पाहुणचार झाला. आणि सुभाषचंद्र बोस यांनी पहिला प्रश्न विचारला, भारत नावाचं राष्ट्र, भारत नावाचा देश पारतंत्र्यात आहे, त्यांना स्वातंत्र्य हवं आहे. मग हे स्वातंत्र्य मिळवायचं असेल तर त्यासाठी तुम्ही जग जिंकायला निघाला, कोणत्या मार्गाचा स्वीकार केला आणि कोणतं पुस्तक वाचून, कोणाची रणनीती आखून, कोणाचा अभ्यास करून तुम्ही जग जिंकायला निघालात? त्यावेळेस हिटलरने दिलेलं उत्तर, तरुणांनो तुमच्यासाठी माझ्यासाठी प्रेरणादायक आहे. हिटलरने समोर टिपवायवरती ठेवलेलं जे पुस्तक होतं, ते पुस्तक खाली ठेवल्याच्या नंतर हिटलर म्हणतो सुभाषचंद्र बोस यांना, अहो भाऊसाहेब, तुम्ही भारतातून इथं आलात, मी जग जिंकायला निघालोय. अरे जग जिंकायला निघालेला हा हिटलर फक्त अभ्यास करत होता. त्या पुस्तकाचं नाव आहे मराठ्यांचा इतिहास. अरे जग जिंकायला जात असताना सुभाषचंद्र बोस यांच्याकडं हिटलरने पाहिलं. हिटलरने सांगितलं, मी मराठ्यांचा इतिहास म्हणजे राजा शिवछत्रपतींचा इतिहास वाचून मी जग जिंकायला निघालोय. अरे तुमच्याच महाराष्ट्रामध्ये, तुमच्याच हिंदुस्थानमध्ये ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी 395 वर्ष झाली या घटनेला, 395 वर्षापूर्वी जो इतिहास या सह्याद्रीच्या दर्याखोऱ्यांमध्ये घडून ठेवला ना, तोच इतिहास मी वाचतोय आणि जग जिंकायला निघालोय. ही दैवी शक्ती जर कोणात असेल तर ती हिंदुस्थानात आहे. आम्हाला हिंदुस्थानची किंमत कळाली पाहिजे, आम्हाला भारताची किंमत कळाली पाहिजे. आम्ही एक नवीन डिजिटल इंडिया उभा करायला निघालोय. हा डिजिटल इंडिया आम्हाला समजून घेता आला पाहिजे आणि हा डिजिटल इंडिया आणि या डिजिटल इंडियाचं संरक्षण करण्याचं काम खऱ्या अर्थाने या देशातील इंडियन आर्मी त्या ठिकाणी करते. आणि या आर्मीतले जवान प्रत्येक समाज व्यवस्थेसाठी काम करताना आपण समाजामध्ये पाहतोय. आणि त्यांच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी आज तुकोबारायांचा अभंग शूर शब्दावरती बोलायचे. जसं सुभाषचंद्र बोस नावाच्या व्यक्तीनं शूर शब्दाचा अभ्यास करून आपल्या जीवनामध्ये भारताला स्वातंत्र्य प्राप्त करून दिलं, असा एक एक मावळा, असा एक एक जवान आणि असा एक एक संत तुमच्या समोर मला मांडायचा आहे. विठ्ठल कीर्तन सरदार
देवासाठी प्राण घेतला हाती. ही लढणारी माणसं या जगातून निघून गेली, पण त्यांनी आपल्या आयुष्यात इतिहास पाठीमागं ठेवला. कीर्तनाला सुरुवात झालेली आहे. कीर्तनाचे 4 नियम असे. विठ्ठल विठ्ठल भजन झालं, सर्वांनी टाळी वाजवायची. कीर्तन चालू असताना दुसरा नियम, कोणी बोलायचं नाही. कीर्तन चालू असताना तिसरा नियम, ऐका, महाराज लोकांनी प्रमाण दिली, देशभक्तीपर गीतं गायली, सर्वांनी टाळी वाजून त्यांना दाद द्यायची. माझा एखादा मुद्दा पटला, जोरात टाळी वाजून मला दाद द्यायची, म्हणजे बोलायला ऊर्जा निर्माण होईल. आणि कीर्तन चालू असताना माझ्याकडे पाहताना कोणी टेन्शन मध्ये दरिद्र्यासारखं चेहरा पाडून माझ्याकडे पाहायचं नाही. मी काही तुमचा बांध रेटला नाही, उगा राग माझ्यावर काढायचा नाही. कीर्तन ऐकतात लोक, घरी जाताना काय करतात, बुवाचं आपल्याला पटलंच नाही, महाराजाचं ना अजिबात पटलं नाही, तो बायकोचं तो पटत नाही, तर माझं तो कवा पटायचं. त्याच्यामुळं अजिबात टेन्शन मध्ये बसायचं नाही. आपण नवनाथ महाराजांचं कीर्तन ऐकण्यासाठी आलेलो नाहीये, आपण तुकोबारायांचं कीर्तन ऐकण्यासाठी आलोय. आणि आपण शूर जवान, वीर जवान, खऱ्या अर्थानं रावसाहेब दादांना आदरांजली आणि त्यांचं स्मरण करण्यासाठी आलोय. याची जाणीव मनात ठेवायची आणि कीर्तनात टाळीची साथ द्यायची. विठ्ठल. या जगाच्या पाठीवरती हिंदुस्थान नावाच्या राष्ट्रामध्ये शूर आणि पराक्रम कसा आहे याचं मतीत उदाहरण पहिलं दिलं. दुसऱ्या उदाहरणाकडे जायचं. सिकंदर नावाचा राजा होऊन गेला. पुरुष मंडळी इकडे लक्ष द्या. सिकंदर नावाचा राजा, थोडस व्यवहार आहे, थोडा अध्यात्म आहे, कधी ना ऐकलेली उदाहरणे जरा नीट ऐका. त्या सिकंदर राजा जग जिंकायला निघाला. त्या दिवशी आपल्या गुरूंचं दर्शन घेतलं. गुरूंचं दर्शन घेतल्याच्या नंतर गुरूंना सांगितलं, मी संपूर्ण जग जिंकायला निघालोय, मला आशीर्वाद द्या. गुरूंनी तथास्तु म्हणले, डोक्यावरती हात ठेवला. इकडे लक्ष द्या माता भगिनींनो, इकडे लक्ष द्या. हात ठेवला डोक्यावरती गुरूंनी. सिकंदरा, जग जिंकायला निघाला, तुला शुभेच्छा, तुला आशीर्वाद. जा गुरुजी, तुम्ही माझे गुरु आहात, गुरुच्या नात्यानं, गुरुच्या संबंधाने तुम्ही माझ्याकडे काहीतरी मागा. सिकंदर नावाच्या राजाने हात जोडले आणि सांगितलं, या जगामध्ये मी काही कोणाकडे मागत नाही, पण तू आता देण्याची इच्छा निर्माण केली, म्हणून मी तुझ्याकडे 3 गोष्टी मागतोय, देता आल्यात पहा. आता सिकंदर राजाकडे गुरूंनी मागितलेल्या 3 गोष्टी ह्या हिंदुस्थानातल्या किती महत्वाच्या आहेत, बारकाईने ऐका. महाराज, पहिली गोष्ट मागितली, सिकंदरा जग जिंकायला निघाला ना, सिकंदरा जग जिंकायला निघाला ना, हिंदुस्थान नावाचं, भारत नावाचं राष्ट्र लागेल. त्या राष्ट्रामध्ये गेल्याच्या नंतर माझ्यासाठी एक पवित्र असलेली गंगा, त्या गंगेचं पाणी माझ्यासाठी घेऊन ये. सिकंदरा जग जिंकायला गेल्याच्या नंतर दुसरी गोष्ट माझ्यासाठी घेऊन ये. त्या हिंदुस्थान मध्ये गीता नावाचा भगवान परमात्म्यानं स्वतः गीतेवरती, कुरुक्षेत्रावरती सांगितलेला पवित्र असा गीता नावाचा ग्रंथ संस्कृत भाषेत आहे. ती भाषा मला अवगत आहे. त्या संस्कृत भाषेचा आणि गीतेचा अभ्यास करून मला माझं जीवन परिपूर्णत्वाला न्यायचंय. म्हणून दुसरी गोष्ट सिकंदर राजाकडं स्वतःच्या गुरुवर यांनी गीता नावाचा ग्रंथ मागितला. आणि तिसरी गोष्ट ऐका जरा पुरुष मंडळी, तिसरी गोष्ट मागितली, या जगाच्या पाठीवरती मला द्यायचंच असेल ना, तर शेवटची गोष्ट माझ्यासाठी दे. काय मागितलंय? अरे शेवटची गोष्ट मागत असताना सिकंदर नावाचा राजा मान खाली घालून गुरूंना म्हणतोय, द्यायचं तरी काय? त्यावेळी तू हिंदुस्थान नावाच्या राष्ट्रामध्ये जाशील. त्या हिंदुस्थान मध्ये गेल्याच्या नंतर महाराष्ट्र नावाचं राज्य आहे. त्या महाराष्ट्र नावाच्या राज्याची साधू संतांच्या कृपा आशीर्वादानं, पदस्पर्शानं पावन झालेली ती भूमी आहे. ज्ञानोबा, तुकोबा, चोखोबा, सावतोबा, निळोबा, भानोबा, कान्होबा, एकोबा, 18 पगड जातीच्या 18 साधू संतांच्या विचाराचा सुगंध त्या महाराष्ट्राच्या मातीमध्ये दरवळतोय. आणि ती माती माझ्यासाठी घेऊन ये, मी माझ्या कपाळाला लावीन आणि माझं जीवन पूर्णत्वाला नेईन. अरे जे राजे जग जिंकायला निघालात, ते राजे जर आपल्या हिंदुस्थानचा इतिहास अभ्यास करून आपल्या पवित्र गंगेचं पाणी घेत असतील, आपली पवित्र गीता नावाचा ग्रंथ मागत असतील, आणि महाराष्ट्राच्या मातीतली, महाराष्ट्राची माती जर मागत असतील, तर आपण किती भाग्यवान आहोत. हे मी सांगत नाही, शास्त्राने सांगितलंय. काय? हे मी सांगत नाही, हे शास्त्राने सांगितलंय. आम्ही हरीचे दास आहोत आणि आमच्या पवित्र ते कुळ पावन तो देश.
अतिशय गोड महाराजांनी प्रमाण दिले. एकदा जोरात टाळ्या वाजवून. माता भगिनींना पुरुष मंडळींचं कीर्तनात लक्ष आहे, पण तुमचं लक्ष नाही. काय झालंय, काल जागतिक महिला दिन झालाय आणि फेब्रुवारीचा आणि मार्चचा एकदम हप्ता तुमच्या अकाउंटला काल आलाय. तुम्ही आता मुख्यमंत्रीच्या लाडक्या बहिणी झाल्यापासून तुम्ही काय कोणाचं घरात चालून देत नाही आणि कोणाला बोलूनही देत नाही आणि कीर्तनातही तुमचं लक्ष नाही. माता भगिनीनं एक गोष्ट लक्षात ठेवा, या जगाच्या पाठीवरती साधू संतांनी तुम्हाला जी किंमत दिली, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा. आणि पहिल्या चरणामध्ये तुम्हालाच किंमत झाली. हे आपल्या हिताचे न होती सयास ग्रहदारा असं धनवित्त. तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हालाच किंमत प्राप्त झाली. म्हणून ऐका माता भगिनींनो, धन्य माता पिता तयाची या पहिलं महत्व मातेलाच आहे आणि दुसऱ्या चरणात पहिलं महत्व कन्येला आहे. मग एवढे साधू संतांनी तुमचं कौतुक केलंय, तरी तुमचं आल्यापासून कशात लक्ष नाही. कीर्तनात लक्ष नाही, घरी गेल्या का स्वयंपाकात लक्ष नाही. परवा मला एक जणांनी जेवाया बोलवलं. आता पूर्वी लग्न जमावा गेले ना, तर माणसं पहिला प्रश्न विचारायचा, मुलीला स्वयंपाक येतो का? पहिला प्रश्न होता, बरोबर की नाही? तुम्ही लग्न बिग्न जमावलेत ना, हा, लग्नात पहिला प्रश्न जुनी माणसं विचारायची, तुझं आजोळ काय आणि तुला स्वयंपाक येतो का? महाराज, त्या मुली अगदी बिनधास्तपणे उत्तर द्यायच्या, मला स्वयंपाक येतो, पुरणपोळी येते, तुम्ही म्हणाल ते पदार्थ येतात. पण आता जवळजवळ 90% मुलींना स्वयंपाक येत नाही. हौसनी जेवाय बोलावलं एका दादानी मला. म्हणलं महाराज तुम्ही जेवायच आले पाहिजे. बरं त्याच्या बायकोला स्वयंपाक येत नाही ना, मग काय आला मला जेवाय बोलावलं. बरं मला एकट्यालाच नाही बोलावलं, माझ्याबरोबर गायक आहे, एक वादक आहे, आम्ही 3 जण होतो. अजित महाराज, हरिदास महाराज आणि आम्ही 3. त्या घरात होती 6 माणसं, आम्ही 3 जण, एकूण झालो 9 जण. आता तिने स्वयंपाक केला, चपात्या केल्या, पण एक चीनचा नकाशा, एक भारताचा नकाशा, गोल चपाती जी आहे ना त्या बाईची, बिचारीने कशा तरी चपात्या केल्या. इकडे लक्ष द्या. आणि भाजीला सुरुवात केली. म्हणली आता ह्या भाजीची थेरपी मला माहित नाही, कशा पद्धतीने मटेरियल टाकायचं मला माहित नाही. तिने केलं युट्यूब चालू आणि युट्यूबवरून पाहून 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 ती भाजी करत होती. निम्मी भाजी झाली आणि तिचा मोबाईलच स्विच ऑफ झाला, लाईटही नव्हती. आता काय करायचं, नेमकी मिरची टाकायची राहिली. तिने डोक्यात आणलं, महाराजांबरोबर 2 महाराज, एक ते 3 आणि माझ्या घरात 6 माणसं आहे, एकूण 9 माणसांची भाजी करायची म्हणल्यावर 9 चमचे मिरची टाकली पाहिजे. बरं ती काय अशी तशी नव्हती महाराज, इकडे लक्ष द्या, तिचा चमचाही भला मोठा होता. अशा 9 चमचे मिरची टाकली, अशी सुंदर भाजी केली ना, आम्हाला जेवाय बसवलं. तिचा नवरा आमच्याकडे पाहायचा ना आम्ही त्याच्याकडे पाहायचं. ते म्हणायचं काय सुंदर भाजी झाली. म्हणलं अशी भाजीच कोणाला येत नाही. काय पाहता माझ्याकडे, सकाळी उठल्यावर निसती आगा 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 आगा, वासनाच नाही राहिली कोणाची इथं जेवायला जायची. तेव्हापासून डचकायच लागलो आम्ही, तो जेवणच नको. इकडे लक्ष द्या, तुम्ही तिथेही शांत मन नाही, तिथेही तुम्ही स्थैर्य नाही, तिथेही शांत नाही, कमीत कमी कीर्तनात तरी शांत बसा. म्हणून तुमच्यासाठी एवढं उदाहरण, एवढा माझा 2 मिनिटाचा वेळ व्हायला गेला. आता थोडं इकडे लक्ष द्या आणि थोडं टाळी वाजवा. अतिशय गोड गायन गाणारे करतात, एकदा जोरात टाळी वाजवा त्यांच्यासाठी. कीर्तनाची सुरुवात झाली. शूर कोणाला म्हणावं या शूर शब्दासाठी आपण बोलतोय. आता हे शूर होण्याचं भाग्य साधू संतांच्या अंतःकरणामध्ये प्राप्त झालं. शूर झालो महाराज, शूर झालो आपण. कुठे शूर झालो? अरे शूर होऊन केलं तरी काय, शूर होऊन मी माझ्या राष्ट्रावरती, माझ्या धर्मावरती, माझ्या समाज व्यवस्थेवरती काम केलं. पण तुकोबाऱ्यांनी गाथा लिहिला, ज्ञानोबाऱ्यांनी ज्ञानेश्वरी लिहिली. माझा इतका मोठा धर्म मी वाढवतोय, आपण सगळे वाढवतोय, फक्त मला खंत एका गोष्टीची वाढते आहे. एका बाजूला छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतोय, एका बाजूला धर्मवीर संभाजी राजांचं नाव घेतोय. पण त्या धर्मवीर संभाजी राजांच्या भूमीत आणि त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीत आजच्या जर टीव्हीच्या बातम्या पाहिल्या तर बातमीचं चॅनल बदलून आपण चित्रपट लावतोय आणि मालिका पाहतोय. का? इतक्या थट्टा मांडली त्या बातम्यांनी, इतकं वाईट वाटते त्या बातम्या पाहून. 4 दिवसापूर्वी याच हिंदुस्थानात, याच महाराष्ट्रातल्या मातीमध्ये जन्माला आलेल्या एका सरपंचावरती झालेली हल्ला, एका सरपंचाची केलेली हत्या आणि ते फोटो त्या ठिकाणी मीडियावरती प्रदर्शित झाले.
मीडियावरती प्रदर्शित झाल्याच्या नंतर ते फोटो पाहिले आणि किती निर्दयी मनाचा असलेला माणूस ते फोटो पाहून एकटाच रडत होता. कोण रडलं की नाही मला माहीत नाही, पण मी माझ्या मोबाईलमध्ये फोटो पाहिल्याच्या नंतर कधी डोळ्यातले अश्रू खाली आले तेच कळलं नाही. तोच मोबाईल छातीवरती ठेवला आणि तसाच झोपी गेलो. अरे इतक्या क्रूरतेने थट्टा या देशामध्ये होत असेल तर कधीतरी त्यांनी विचार करावा. अशा जवानांनी आपल्या स्वतःची आहुती त्या अग्निकुंडामध्ये दिली आणि भारताला स्वातंत्र्य प्राप्त करून दिलंय. हे स्वातंत्र्य कोणत्या गाढविणीचं नाव हे माहीत सुद्धा नव्हतं या देशाला. हे स्वातंत्र्य हे जवानांनी मिळून दिलंय. अरे ते स्वातंत्र्य मिळू देखील आज आपण अशा घटना पाहिल्याच्या नंतर असं वाटतं की अजूनही आपण पारतंत्र्यात आहोत का. अशी विदारक अवस्था जर या देशामध्ये कोणी करत असेल तर आपला धर्म, आपली नीती, आपली संस्कृती, आपली भाषा, आपली नैतिकता आपण विसरत चाललोय. कमीत कमी छत्रपतींच्या महाराष्ट्रात आणि संभाजीराजांच्या मातीमध्ये तरी ह्या गोष्टी घडायला नको होत्या, पण माणसाची नीती भ्रष्ट झाली. जीवन सुंदर आहे त्याला सुंदर करण्याचा प्रयत्न जगद्गुरु तुकोबारायांनी केला. आता तुकोबारायांच्या पासून सुरुवात करतो. फार गोड उदाहरण आहे, बारकाईने ऐका. तुकोबारायांची परमार्थाची सुरुवात ही देहूतून झाली नाही. मग तुकोबारायांची परमार्थाची सुरुवात हे प्रतापगडाची पायथ्याशी जावळी प्रांत आहे, त्या जावळी प्रांतातून झाली. त्या जावळी प्रांतातून तुकोबारायांच्या 8व्या पिढीतले अगोदरचे विश्वंभर बाबा मुक्काम दर मुक्काम करत पंढरीच्या देहूच्या दिशेने आले. ऐका बरं का, तुकोबारायांच्या परमार्थाची सुरुवात. हे विश्वंभर बाबांचं मन त्या प्रतापगडाच्या पायथ्याशी जावळी प्रांतात काही मन रमत नव्हतं. आणि मग काय करायचं तर मला माझ्या आयुष्यामध्ये देवाच्या संगतीत जायचे, संतांच्या संगतीत जायचे, इथं थांबून जमणार नाही. सातारा जिल्ह्यातील त्या जावळी प्रांतातून प्रतापगडाच्या पायथ्यातून थेट तुकोबारायांचे वंशज म्हणजे विश्वंभर बाबा देहूमध्ये येऊन पोहोचले. निखळ वाहणारी ती इंद्रायणी. ऐका बरं का पुरुष मंडळी, निखळ वाहणारी ती इंद्रायणी. त्याच इंद्रायणी तुकोबारायांचा गाथा पाहिला. हेच काय कमी होतं म्हणून त्याच इंद्रायणीनं ज्ञानोबारायांच्या ज्ञानेश्वरीचा सुगंध दरवळला. आणि हेच काय कमी होतं म्हणून पैठणच्या एकनाथ महाराजांच्या त्याच गोदावरीच्या काठावरती एकनाथ महाराजांचं भारूड समाजाचं समाज प्रबोधन करू लागलं. हेच काय कमी होतं म्हणून संत जनाबाईंच्या ओव्या त्या पंढरपूरच्या चंद्रभागेच्या काठावरती गुणगुण 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 करू लागल्या. अरे हेच काय कमी होतं म्हणून जातीनं धर्मानं असलेले मुस्लिम संत कबीर महाराज त्या कबीर महाराजांचे दोहे ह्या समाजाचं समाज प्रबोधन करत होते. हे सगळं महाराष्ट्राचं वैभव एखाद्या लेखकाने किती तास लिहून ठेवावं इतकं सुंदर असलेले वैभव त्याच इंद्रायणीच्या काठावरती विश्वंभर बाबा येऊन विसवले. आणि विश्वंभर बाबांची पंढरीची वारी सुरू झाली. दर एकादशीला पंढरीला जायचं, पंढरीवरून घरी यायचं. पाता 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 वय होऊन गेलं, आता शरीर थकत चाललं. आणि गोपाळपुऱ्यात गोपाळ काला झाला, गोपाळ काला झाला. गुरुपौर्णिमेच्या दिवशी वारी संपली आणि गोपाळ कालेच्या दिवशी विश्वंभर बाबांनी पंढरीच्या पांडुरंगाचं दर्शन घेतलं. देवा आता शरीर थकलं बर का, आता पुढच्या वारीला येईल की नाही याची शाश्वती नाही. मी आता पाठीमागं निघालो, परतीचा प्रवास सुरू झाला. माझी इच्छा आहे देवा तुम्हीच आता देहूला यावं. शरीर थकलं, ऐका बोल नका. मुक्काम दर मुक्काम करत 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 विश्वंभर बाबा देहूत येऊन पोहोचले. पर्णकुटी होती, विश्रांती झाली, डोक्याखाली उशी होती, शांत झोप लागली. महाराष्ट्रात सध्या 3च माणसं शांत झोपतात. 1 वारकरी, 2 शेतकरी आणि 3 भिकारी. ही 3च माणसांना शांत झोप येते. बाकीची माणसं झोपतच नाहीत महाराज. नाही, आसुरी संपत्ती तुमच्या माझ्या घरात येईल ना त्या दिवशी तुम्हाला मला कधीच झोप येऊ शकत नाही. पण वारकऱ्याच्या घरात, शेतकऱ्याच्या घरात आणि भिकाऱ्याच्या घरात कधीच आसुरी संपत्ती येत नाही. आणि महाराष्ट्रातलं भिकारी तर इतका श्रीमंत आहे तुम्हाला काय सांगू. हे इकडे लक्ष द्या. भिकारी इतका श्रीमंत आहे, एकाही भिकाऱ्याला कोरोनाचा आजार झाला नाही. पण खायचं काय म्हणून ते ससून मध्ये ऍडमिट झालं, त्याचा स्कोर आला 5. स्कोर 5 आला आणि त्याला का बेडवरती टाकला. शेजारी श्रीमंत माणूस आला, बेड भेटत नाही म्हणून त्याला ससून मध्ये आणला. त्याचा स्कोर होता 20.
आता श्रीमंताच्याही गळ्यात माळ होती आणि भिकाऱ्याच्याही गळ्यात माळ होती. डॉक्टर म्हणले तुम्हाला जगायचं असेल तर गळ्यातली माळ काढावी लागेल. हे पाचवालं जरा इकडे लक्ष द्या. पाचवालं म्हणला आता मला जगायचे म्हणला माळ काढावी लागेल. पटकनी माळ काढून दिली. 20 वाला म्हणला मी तसाही मारणारच आहे पण मेल्यावर लोक तरी म्हणतील बा माळकरी मेला माळकरी मेला माळकरी. 4 दिवसासाठी कायला माळ काढी. तर डॉक्टर म्हणला राहू द्या जगलो तो तुमचा आई वडिलांचा आणि समाजाचा नाही तर मेलो काही घेणं नाही काय मी तसाही उदार झालेलो आहे. माझा स्कोर 20 झालाय. डॉक्टरांनी 5 वाल्याची माळ पटकनी काढली आणि 20 वाल्याची तशीच ठेवली. थोडा वेळ निघून गेला. 4 दिवस निघून गेले. उपचार दोघांवरती सारखे इतके उपचार केले. पाहता काय माझ्याकडं 20 वालं जगलं 5 वालं माळ काढल्यामुळं मिळालं बुवा. एक गोष्ट लक्षात ठेवा आपली विचारांची ताकद ज्या दिवशी आपल्या बुद्धीतून संपून जातील आपले निगेटिव्ह विचार सुरू होतात ना त्या दिवशी आपण कधीच जीवनात यशस्वी होऊ शकत नाही. आम्हाला कोरोनाचा आजार कितपत झाला माहित नाही ऐका पण आम्ही त्याचा भाव इतका केला इतका भाव केला आणि त्याला इतकं आम्ही घाबरलो इतकं आम्ही घाबरलो त्यामुळे आमच्या जीवनामध्ये अपयश आलं. जरा बारकाईने एका पुढचं उदाहरण. मी विश्वंभर बाबांबद्दल बोलत होतो. मुद्द्यावरती येतो. विषयांतर करायचं नाही वेळ आपल्याकडे कमी आहे. गंमत आहे का विश्वंभर बाबांना शांत झोप लागली. झोप लागल्याच्या नंतर देव स्वप्नात आले. स्वप्नात आल्याच्या नंतर देवानं सांगितलं विश्वंभरा अरे तुझ्यासाठी मी थेट पंढरीवरून देहू मध्ये आलोय. तुझ्या घराजवळ पर्णकुटीजवळ असलेली आमराई त्या आमराईतून खोदकाम करून मला बाहेर काढ. मला तुझ्याकडे यायचंय. सकाळी उठले काकडा आरती झाली भजन झालं देवपूजा झाली खोदकाम करायला सुरुवात केली. डोळे दिपतील अशा 2 मूर्त्या बाहेर निघल्या. एक पंढरीच्या पांडुरंगाची होती आणि एक रुक्मिणीची होती. गुलाबाच्या कळीसारख्या इतक्या गोड सुंदर मूर्त्या त्या मूर्त्या पाहिल्या. आज जर तुम्ही देहूला गेलात ना कधी तर देहूला असलेल्या मूर्त्या कुणी बनून आणून बसवल्या नाहीत. ऐका कुणी बनून आणून बसवल्या नाहीत. त्या खोदकाम केल्याच्या नंतर पंढरीचा पांडुरंग तुकोबारायांच्या पाठीमागच्या 8व्या पिढीत विश्वंभर बाबांसाठी देहूवरून पंढरीवरून देहूला आला. ही दैवी शक्ती तुकोबाराय म्हणतात माझ्या परमार्थात आली. ही विश्वंभर बाबांपासून आली. म्हणून मी शूर नाहीये तर माझ्या कुटुंबातला माझ्या पाठीमागच्या पिढीतलं शूर कोण आहे तर ते विश्वंभर बाबा अभंग. जिंकावा संसार जिंकावा संसार
जोरात टाळ्या वाजवा. गोड मस्त प्रमाण दिलं. अशा सुंदर चाली ऐकायच्यात आम्हाला. आपल्याकडे फक्त आता 35 मिनिटं राहिलेत. जास्त वेळ आपला घेणार नाही. इकडे लक्ष द्या. एर कायती बापुडी किर अहंकाराची घोडी. आता पहिलं चरण झालं. जिंकावा संसार एने नावे तरी शूर. तुकोबाराय म्हणतात माझ्या आध्यात्मिक प्रगतीमध्ये सगळ्यात मोठा ज्यांचा वाटा आहे ते विश्वंभर बाबा. त्या विश्वंभर बाबांपासून परमार्थाला माझ्या सुरुवात झाली म्हणून मी त्यांना शूर म्हणालो. आता हे झालं अध्यात्मातलं. आता व्यवहारातले शूर कोण? जरा इकडे लक्ष द्या. 14 फेब्रुवारीला आम्ही सगळे देशामध्ये व्हॅलेंटाईन डे साजरा करतो. व्हॅलेंटाईन डे. सगळी आमची तरुणाई पोरं कॉलेजच्या गेटवरती जाऊन गुलाबाची फुलं देऊन उभी राहतात. का? आमची मैत्रीण आम्हाला भेटा येणार आहे, तिला आम्हाला गुलाबाचं फुल द्यायचंय. हा व्हॅलेंटाईन डे आम्ही सहज 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 पाश्चात्यांचा स्वीकारला आणि आता व्हॅलेंटाईन डे साजरा करायला लागलो. पण त्या 14 फेब्रुवारी 1931ला याच देशामध्ये भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरूला फासाची शिक्षा झाली. शिक्षा सुनावण्यात आली. हे मात्र आमच्या तरुणांनी कधी विसरून गेले कळालंच नाही. अरे ज्या भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरूमुळं आज माझा देश उभा आहे. त्यांच्या बलिदानानं, त्यांच्या कर्तृत्वानं, त्यांच्या कार्यानं माझा देश प्रभावित होऊन समाज उभं करण्याचं काम खऱ्या अर्थानं त्या देशभक्तांनी केलं. अरे त्यांच्या फाशीच्या शिक्षेच्या सुनावणीच्या दिवशी आपण जर महाराष्ट्रात व्हॅलेंटाईन डे साजरा करत असेल तर आमच्या अंतकरणातली, आमच्या रक्तातली देशभक्ती निघून गेली महाराज. जे देशासाठी लढले ते अमर होणारे. देशासाठी लढले ते अमर हुतात्मे झाले. अमर झाले आमचे रावसाहेब दादा, अमर झाले. देशासाठी लढले आणि देशासाठी अमर झाले. दिल दिया है समाजामध्ये कायमची ठेवत असतात. आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये जीवन किती मिळालं, किती आयुष्य मिळालं याचा कधी विचार करू नका. ज्ञानोबारायांचं आयुष्य 21 वर्ष 4 महिने आणि 5 दिवसाचं आहे. जगद्गुरु तुकोबारायांचं आयुष्य 42 वर्षाचं आहे. 42 वर्षाचं आयुष्य जगद्गुरु तुकोबारायांना मिळालं. सावकाश भगवती लक्ष द्या. काय एवढंच नाही, स्वामी विवेकानंदांना 39 वर्षाचं आयुष्य मिळालं. मंडळी, माणूस किती वर्ष जगला? अरे माझ्या शिवछत्रपतींना आयुष्य अवघ्या 50 वर्ष मिळाले. पण आज 395 वर्ष झाले. या वर्षी झालेल्या शिवजयंतीला अजूनही राजाच्या विचाराचा सुगंध या समाजामध्ये, या मातीमध्ये अजूनही तसाच तरवळतोय. आज रावसाहेब दादा जाऊन इतके वर्ष झालं, त्यांच्या विचाराची ठेवण या कुटुंबाने कायमची जागृत ठेवली. भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू, भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू, या राजगुरूनं, या भगतसिंगानं आणि या सुखदेवानं आपल्या आयुष्यामध्ये केलेलं कष्ट आणि या कष्टाची जाणीव समाज व्यवस्थेमध्ये कायमची ठेवली. म्हणून त्या देशभक्ताला
भारत मातेला वंदन करत असताना खऱ्या अर्थानं मला भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू या राजगुरूला ज्या दिवशी फासाची शिक्षा सुनावण्यात आली, या तिन्ही देशभक्तांना जेलरने विचारलं होतं, तुमची शेवटची इच्छा काय आहे? शूर शब्दासाठी बोलतोय, इकडे लक्ष द्या, बोल नका, शूर शब्दासाठी बोलतोय. ज्यावेळेस विचारलं ना, तुझी शेवटची इच्छा काय, तसा माझ्या पुणे जिल्ह्यातला राजगुरू नगरचा शिवराम हरी राजगुरू तुटून पडला आणि जेलरला विचारलं, तुम्ही मला विचारताय शेवटची इच्छा काय आहे, बोलो. अरे मी विचारलंय, सांग त्याचं उत्तर राजगुरू, तुझी शेवटची इच्छा काय आहे. तसा शिवराम हरी राजगुरू नगरचा कडदलाने एक वाक्यात उत्तर दिलं, हे ब्रिटिशांनो, माझी शेवटची इच्छा एकच आहे, तुम्ही भारत सोडून जावं. एवढे शब्द ऐकले आणि तळ पायाची आग मस्तकाला गेली ब्रिटिश अधिकाऱ्याच्या. आम्हाला सांगतोय भारत सोडून जावं, आम्हाला सांगतोय भारत सोडून जावं, आम्हाला सांगतोय भारत सोडून जावं. फासाचा दोर शिवराम हरी राजगुरूच्या गळ्यामध्ये लटकवला गेला. राजगुरू शेवटच्या घटका मोजत असताना ओठ थर 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 कापत होते आणि थर थर कापणारे ओठ त्या ओठातून फक्त बाहेर पडत होती एक शब्दांची लहर. ते शब्द होते, भारत माता की जय सुद्धा म्हणू दिलं नाही ब्रिटिशांनी राजगुरूला, जय सुद्धा म्हणू दिलं नाही. शेजारी असणाऱ्या भगतसिंगाला विचारलं, ऐका भगत, काय शेवटची इच्छा काय आहे तुझी? भगतसिंगांनी सांगितलं, माझी शेवटची इच्छा एकच आहे. ज्या आईनं मला 9 महिने 9 दिवस गर्भामध्ये सांभाळलं ना, त्या आईचा चेहरा मला एकदा पाहायचा. पहाटेचे 5 वाजलेत, किर अंधार, किर शांतता आहे. आईला बोलून घेतलं. बोलून घेतल्याबरोबर आईला 200 फुटावरून भगतसिंगानं जेलमधनं आतनं पाहिलं. आई येते, डोळ्याच्या कडा पाणवल्या. आईकडं पाहिलं. 23 वर्षाचा तरणा बाण मुलगा, ज्या आईच्या डोळ्यासमोरून जाणार त्या आईची झालेली अवस्था. इकडं लक्ष द्या. डोळ्याच्या कडा पाणवल्या. भगतसिंग आईकडे पाहतात. आई, काय? अगर रडणं नाही शोभत तुला आई? काय सांगू भगत तुला, माझं रडणं, माझं दुःख तुला काय सांगू. डोळ्याच्या कडा पाणवल्या. आई, रडायचं नाही आई. का? तू एका शूराची माता होणार आहे. आणि शूराच्या आईनं कधी रडायचं नसतं. शूराच्या आईनं जगाला लढायला शिकवायचं असतं. ज्या दिवशी भारत माता स्वातंत्र्य होईल ना आई, इकडे लक्ष द्या, ज्या दिवशी भारत मातेला स्वातंत्र्य मिळेल ना आई, आई त्या दिवशी तुझ्या गर्भावरती हात ठेव आणि सांग ना गाई या जगाला, सांग या जगाला, सांग या आई जगाला, सांग माझी कुस धन्य झाली. रडायचं नाही. त्या जाळीतून हात बाहेर काढला. नॉर्मली विकू सोडायचं. त्या जाळीतून हात बाहेर काढला आणि आईच्या डोळ्याजवळ हात नेला. आई, शिवराची माता शोभत नाही. बाळा, ओठ थर 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 कापत होते. तुला काय माहिती माझ्या हृदयाच्या वेदना, तुला काय माहितीये माझ्या हृदयाच्या वेदना. 9 महिने 9 दिवस तुला गर्भात सांभाळलं. 23 वर्षाचा तरणा बाण मुलगा ज्या दिवशी स्वतःच्या आईपासून दूर जाईल, त्या दिवशी माझ्या डोळ्यात देखत बाळा हे ब्रिटिश अधिकारी तुला फासावरती देणार. याच्या काय वेदना होतील ना, या हृदयात शब्दाला सांगू शकत नाही. माझ्या डोळ्यातले अश्रू कमी पडतील. बाळा, आईन तारुण्यात सांभाळला तुला, तळ हाताच्या पोटाप्रमाणे सांभाळला. अरे या असतानातलं रक्ताचं दूध करून तुला पाजलं आणि आज माझ्या डोळ्यात देखत तुला फासाची शिक्षा. कोणती आई रडणार नाही. महाराज, जिचा मुलगा मिलिटरीत आहे ना, तिला विचारा, फक्त आणि फक्त सुट्टी संपू द्या आणि उद्या आपल्या लेकराला सकाळी 10चं विमान आहे विमानतळावरून,
सकाळी 8 वाजता रांजणगावला त्याला सोडायला जायचे. महाराज आई अशी लहान लेकरासारखी भिंतीच्या आडुशाला जाऊन पदराच्या बोळात तोंडात कोपून एकटीच रडते. इथं बसलेले सगळे जवान आहेत माझ्यासमोर. यांनी यांच्या आयुष्यात भोगले. आता तरी सुविधा झाली, फोन आला का लगेच बोलता येते, कमीत कमी आवाज येतोय, व्हॉट्सअप कॉल झालेत, एकमेकाला माणूस दिसतोय. पण तुमच्या काळातली देशभक्ती 2-2, 3-3 महिने, 4-4 महिने, ना आईचा फोन ना बापाचा फोन, ना आईचं पत्र ना बापाचं पत्र. महाराज पत्रही मिळत नव्हतं, आईला वाचता येत नव्हतं. आणि मिलिटरीवाल्याचं पत्र आलं, गावात दोघांनाच वाचता यायचं, एक शिक्षकाला आणि 2 पोस्टमनला. पत्र घेऊन आला ना, पोस्टमन पत्र घेऊन आला ना, हे इकडे लक्ष द्या, पत्र घेऊन आल्याबरोबर आईने त्याला पाण्याचा तांब्या द्यायचं. कोणाचं रे पत्र? पत्र हातात धरा. अरे मला रे कायचं वाचता येते, 2-4 वळी असतील, दाखव वाचून. एक काम कर, तुला वाचता येते, आता आलाय, उन्हाची वेळ झाली, काहीतरी थंड तरी पे, नाही तर भाकर तरी घेऊन जा. पोस्टमनला लय आनंद व्हायचा. मिलिटरीवाल्याची आई त्याला चहा पाजायची, त्याला थंड पाजायची, नाही काही तो भाकर द्यायची. पाहता पाहता भाकर खाता खाता पोस्टमन वाचत राहायचा, चहा पेता पेता पोस्टमन वाचत राहायचा. आणि त्या मिलिटरीवाल्याची आई खांबाच्या आडुशाला जाऊन लहान लेकरासारखी रडायची. याला देशभक्ती म्हणतात. आणि ही देशभक्ती रावसाहेब दादाने केली. आयुष्याचं रणकंदन केलं. माणसं जीवन किती वर्ष जगतात ना, मिळालेल्या आयुष्यामध्ये त्यांनी कोणासाठी काय केलं याचा विचार आपण आपल्या आयुष्यात ज्या दिवशी करू ना, त्या दिवशी आपला देह समाजासाठी समर्पित झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून समाज उभा करत असताना या जवानांचं शौर्य, या भगतसिंगाचं शौर्य. हे जाळीतून हात बाहेर काढला, आई जवळ आहे ना, आई जवळ आहे, 1 तासानं तुझा मुलगा फासावर जाणार आहे, आई रडू नको का गाई. आई आनंदाचे अश्रू आहेत बाळा डोळ्यातून. आता मुलगा बापापासून दूर असला ना, बापाला होणारं दुःख फार मोठं असतं. हात घातला जाळीतून आणि डोळ्यातलं पाणी पुसलं, हे आई जवळ आहे. जाळीतून दोन्ही हात बाहेर काढले. भगतसिंगानं स्वतःच्या आईचं दर्शन घेतलं. डोक्यावरती पाय नाही टेकावलं, पायावरती डोकं नाही टेकावता आलं. आणि तसे त्या जाळीचे दोन्ही गज धरले, त्या गजावरती डोकं ठेवलं. ए आई, तुला भारत मातेची शपथ आहे. मला 3 माता आहे. एक पहिली माता, ही भारत माता माझी पहिली आई आहे. 2 दुसरी माझी आई, ही धरणी माय, दारात बांधलेली गोमाता दुसरी माझी आई आहे. आणि माझी तिसरी आई, जन्मदाती आई, 9 महिने 9 दिवस या गर्भात राहिलो गाई. आता 1 तासानं मला फासाव जायचे, पण निघालो बर का आई, आनंदाने निघालो. आई डोळ्यातले अश्रू पुस ना गाई, आई डोळ्यातले अश्रू पुस आणि सांग, ज्या दिवशी या भारत मातेला स्वातंत्र्य मिळेल त्या दिवशी या गर्भावरती हात ठेव आणि सांग या जगाला, मी धन्य झाली, माझी भारत मातेला स्वातंत्र्य मिळालं. त्या दिवशी तुझी कुस धन्य होईल. आणि म्हणून महाराज या देशासाठी प्राणाची आहुती अग्निकुंडात देणारी आज रावसाहेब दादांसारखी अनेक मुलं, अनेक जवान या देशासाठी खऱ्या अर्थानं समर्पित झाले. आणि म्हणून भगतसिंगाची माय सांगत असताना शास्त्रकारांनी सुद्धा सांगितलं, सबसे बडी हे माँ, सबसे बड़ी है टाळी वाजवा मंडळी, टाळी वाजवा.
तोंडावरती काळा कपडा घातला होता. शेजारी सुखदेव, शेजारी राजगुरु. त्याच लाहोरच्या जेलमध्ये फासाचा दोर गळ्यात अडकवला. मंडळी, आजही हे दृश्य डोळ्यासमोर पाहिलं तर डोळ्याच्या कडा कधी पाणवतात हेच कळत नाही. आयुष्याचं रणकंदन करणारी ही माणसं स्वतःच्या प्रपंचाचा त्याग करून, स्वतःच्या प्रपंचाचा त्याग करून स्वतःची मुलं, स्वतःच्या मुली, स्वतःचे आई वडील सोडून ज्या वेळेस त्या जम्मू काश्मीर मध्ये, विशेष मध्ये काश्मीर मध्ये राहतात ना, चीनचा असा काही भाग आहे की जिथं ऑक्सिजन सुद्धा कमी पडतोय. मंडळी, शेजारी अण्णापूर नावाचं गाव आहे. त्या अण्णापूर मध्ये एक दादाभाऊ कुर्दळे नावाचा जवान आहे. परवा रिटायरमेंट झाली, पण त्या कुर्दळे मेजरला एक आजार झाला. का तर चीनच्या बाउंड्रीवरती ऑक्सिजन कमी पडतो आणि तिथं आपल्या जवानांना राहावं लागतं. आपल्याला पाकिस्तान पेक्षाही चीनचा फार मोठा धोका आहे. 42 किलोमीटरची बाउंड्री अशी आहे का तिथं चीनच्या जवानालाही जाता येत नाही, भारताच्याही जवानाला जाता येत नाही. प्रचंड बर्फ पडतोय आणि त्या बर्फात राहून 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 त्या कुर्दळे मेजरला ऑक्सिजन कमी झाला. त्याचा परिणाम हृदयावरती झाला. आजही ऑक्सिजन घेताना त्रास होतोय. मंडळी, देशभक्ती करणं एवढंही सोपं नाही. आम्ही 15 ऑगस्टच्या दिवशी 1 तास तिरंगी झेंड्याला सलामी द्यायला जायचं म्हणलं तर आमच्या जीवावर येते का, तर आमच्या पाठीमागं काम आहे. 26 जानेवारीच्या दिवशी जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये झेंडावंदन होत होतं, तरी आम्ही इकडं तिकडं कामासाठी निघून गेलो होतो. अरे, देशासाठी प्राणाची आहुती अग्निकुंडात देणारे जवान कुठं, आणि त्या भारत मातेला सलामी द्यायला सुद्धा जायला वेळ नाही अशी माणसं कुठं. ज्याला 15 ऑगस्टला आणि 26 जानेवारीला माझ्या तिरंगी झेंड्याला सलामी द्यायला वेळ नसेल ना, त्यांनी या भारतातच राहू नये. अरे, ही भारत माता इतकं श्रेष्ठ आहे हे मी वर्णन केलं नाही, एका कविताकाराने सुंदर वर्णन केलंय. हा उंच हिमालय माझा, हा विशाल सागर माझा, गंगा यमुना धरतीवरती बाग बगीचा माझा, हा देश माझा, याचे भान जरासे राहू द्या रे, याचं भान राहू द्या. आम्ही या देशात जन्माला आलो. ही कोणी आयऱ्या गैऱ्याची, लुंग्या सुंग्याची भूमी नाही, ही न्याभराटाची भूमी नाही. इथं जर देशभक्ती रक्तात आली, छत्रपती शिवाजी महाराज जर रक्तात आले ना, तर आमच्या तरुणांचं रक्त सळसळ करतंय. आणि ज्या औलादींच्या रक्तात छत्रपती शिवाजी महाराज नाही ना, त्या औलादी त्या सरपंचाला मारलं ना, तसं लोकांना मारतात. मी आज या देशभक्ताला श्रद्धांजली समर्पित करत असताना, त्या वीर जवानाचं स्मरण करत असताना भारत मातेला प्रार्थना करणार आहे. भारत माते, तुला पुत्र जन्माला घालायचा असेल तर स्वामी विवेकानंदांसारखा पुत्र जन्माला घाल. भारत माते, तुला पुत्र जन्माला घालायचा असेल तर डॉक्टर APJ अब्दुल कलामांसारखा पुत्र जन्माला घाल. भारत माते, तुला पुत्र जन्माला घालायचा असेल तर पारनेर तालुक्यातल्या हिवरे बाजारचं नंदवन करणारा सरपंच पोपटराव पवारांसारखा पुत्र जन्माला घाल. हे भारत माते, तुला पुत्र जन्माला घालायचा असेल तर पद्मभूषण अण्णासाहेब हजारेंसारखा पुत्र जन्माला घाल. भारत माते, तुला पुत्र जन्माला घालायचा असेल तर पुन्हा एकदा माझ्या अहमदाबाद मध्ये जाधव नरे वस्तीवरती रावसाहेबाच्या रूपानं पुन्हा एकदा पुत्र जन्माला घाल. हे भारत माते, तुला मुलगी जन्माला घालायची असेल तर सुनीता विल्यम्स सारखी एखादी शूर पराक्रमी मुलगी जन्माला घाल. भारत माते, तुला मुलगी जन्माला घालायची असेल तर
इंग्रजांचं आणि ब्रिटिशांचं राज्य असताना 1848 ला जिने स्वतःच्या जीवाचा उद्धार करून ब्रिटिशांना आणि समाजातल्या कर्मकांडे लोकांना न जुमानता पुण्यात माझ्या या बहिणींसाठी पहिली शाळा काढली, त्या सावित्री सारखी एखादी मुलगी जन्माला घाल. ए भारत माते, तुला जर मुलगी जन्माला घालायची असेल ना तर माँसाहेब माँसाहेबांसारखी कन्या जन्माला घाल. नाही तर भारत माते तू वांज राहिली तरी चालेल, पण कसाब सारखी नालायक अवलाद माझ्या देशात जन्माला घालू नको, कारण माझी भारत माता आहे. हे मी सांगत नाही, माझी आई किती श्रेष्ठ. शास्त्रातला अभंग आहे हा, काल्पनिक कविता नाहीये. एकदा बाबांसाठी टाळ्या वाजवा. शेवटचे 12 मिनिटं आहेत माझ्याकडे. एकदा सगळ्यांनी वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे हात वर करायचे. हात ज्याला हाती त्यांनी करा. इकडे लक्ष द्या. एकदम सावकाश. टाळ पखवाद विना नाही वाजणार, फक्त तुमची माझी टाळी. एकदम सावकाश, एकदम सावकाश. माझ्या बरोबर वाजवा. एक 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 एक. कैवल्यवासी अमर जवान, वीर जवान रावसाहेब रघुनाथ नरे यांच्या या स्मारकाच्या उद्घाटनाच्या निमित्ताने आज कीर्तन सेवा गावामध्ये करण्याचा योग आला. ज्या युनीमध्ये रावसाहेब दादा असतील तिथं सुख, समाधान, शांती आणि उत्तम आरोग्य दे आणि त्यांच्या कुटुंबाला सुखी ठेव अशी पंढरीच्या पांडुरंगाला आणि माझ्या वनमारुतीला प्रार्थना करतो. सर्वांनी टाळी वाजवा. शेवटचे 5-7 मिनिटं. अभंगाला सोडून मी अजिबात बोललो नाही, कारण अभंगच असा आहे. जिंकावा संसार येणे नावे तरी शूर,
मी अध्यात्मातले तुकोबरायांचे विश्वंभर बाबा शूर सांगितले आणि भगतसिंग सांगितले शूर. आता एर काय ती बापुडी किर अहंकाराची घोडी. आणि जर तुम्ही या देहरूपी संसाराला जिंकलं नाही ना आणि डोक्यात नुसता अहंकार ठेवला ना, विठ्ठल विठ्ठल आयुष्यात किती उंच पदावरती जा पण डोक्यातली हवा काढून टाका. हे मी सांगत नाही, अभंग सांगतोय, नीट ऐका. आता एक सुंदर वाक्य घरी घेऊन जा. वाक्य जरा नीट ऐका. ज्ञानाला जर नम्रतेची जोड मिळाली, नीट ऐका बरं का, ज्ञानाला जर नम्रतेची जोड मिळाली तर ते ज्ञान राहत नाही, त्याचं अमृत तयार होतं. आणि ज्ञानाला जर अहंकाराची जोड मिळाली तर ते ज्ञान राहत नाही, त्याचं विष तयार होतं. मग आपल्या ज्ञानाचं विष तयार करायचं का आपल्या ज्ञानाचं अमृत तयार करायचं, हे ज्याने त्याने घरी घेऊन जायचं. म्हणून आपण कोण आहोत, आपल्याकडे किती पैसे आहेत, आपल्याकडे कसे राहायला बंगले आहेत, आपल्याकडे किती मोठ्या गाड्या आहेत, याचा काही विचार करू नका. त्या दैनंदिन गरजा आहेत म्हणून त्या आपण स्वीकारल्यात, त्या आपल्यासाठी महत्वाच्या नाही आहेत. डोक्यातली हवा काढून टाकायची म्हणजे अहंकार काढून टाकायचा आणि आपल्यापेक्षा ज्येष्ठ असणाऱ्या व्यक्तीचा आदर करायचा. कीर्तनातलं दुसरं महत्वाचं वाक्य, तरुणांनी ज्येष्ठांना महत्व द्यायचं, ज्येष्ठांच्या विचारानं पुढे चालायचं. आणि ज्येष्ठांनाही विनंती करतो, जरा ज्येष्ठांनी सुद्धा बरळायचं कमी करायचं. अनंत वाचळ बरळती बरळ, ज्ञानोबरायांचा हरिपाठे. अनंत वाचळ बरळती बरळ, तया कैसा गोपाळ पावे हरी. जर तुम्ही जास्त बोललात तर लोक म्हणतील हे फार बडबड करतंय, याचं तोंड बंद करा. त्याने काय होईल, तुमच्या वाणीला किंमत राहणार नाही, धार राहणार नाही. मोजकं बोलायचं, वजनात बोलायचं, राहताना सुद्धा वजनात राहायचं. अशी कडक कपडे बिपडे घालायची, चांगल्या गाड्या बिड्या घ्यायच्या, चांगलं राहायचं. हे का, एक गोष्ट लक्षात ठेवा, चांगलं राहिलं म्हणजे अहंकारी नाहीये, तो आपल्या स्वभावाचा गुण आहे. चांगलं राहिलं पाहिजे, चांगलं बोललं पाहिजे, आपली वाणी पवित्र ठेवली पाहिजे, आपला रुबाब पाहिजे. नको तिथं तोंड काढून बोलायची बंद करायचं. एखाद्याचं पटलं तर त्याला चांगलं म्हणायचं, नाही चांगलं म्हणता आलं तर त्याची निंदा करायची नाही. आमच्याकडं निंदा करणाऱ्यांची संख्या प्रचंड वाढली. बरीच लोक आपलं झाकून ठेवतात आणि समाजाचं लोकांना वर टाचा करून सांगतात. ज्यावेळेस आपण लोकांचं सांगत असतो त्यावेळेस आपला कुठंतरी चर्चा चालू असते. म्हणून निंदा करण्यात वेळ घालवायचा नाही. आमच्या तरुणांची निंदा करण्यात प्रचंड वेळ चाललाय. तरुणांनो, थोडंसं जपानकडे पहा, थोडंसं अमेरिकेकडे पहा, थोडंसं रशियाकडे पहा. नाही तुम्हाला त्यांच्याकडे पाहता आलं, थोडंसं केरळ नावाच्या राज्याकडे पहा, इकडे लक्ष द्या. केरळ नावाच्या राज्याकडे पहा, आसाम नावाच्या राज्याकडे पहा. नाही तुम्हाला केरळ का आसामकडे पाहता आलं, इकडे लक्ष द्या. शेजारी असणाऱ्या आयलानगर नावाच्या जिल्ह्यात हिवरे बाजार सारख्या गावाकडे पहा, इकडे लक्ष द्या. फार महत्वाची उदाहरणं सांगतोय. शेवटचे 7 मिनिटं आहे, तुमचा ज्यादा वेळ नसतो घेत मी. मला बेलवाल्लिका वर्गात जायची सवय, बेलवाल्लिका वर्गातून बाहेर यायची सवय. जास्त वेळ मी फुकट बडबड करत नाही. हा, माईक हातात घ्यायचं आणि बोलायचं बंद करून टाकलं, काय असन ते मोजकं बोलायचं. म्हणून इकडे लक्ष द्या. शेवटचे 7 मिनिटं फार महत्वाचा दृष्टांत राहिलाय, लगेच थांबणार आहे मी. मला शेवटच्या चरणावरती बोलायचंय. म्हणून डोक्यातला अहंकार काढून टाकायचा. आणि नाहीच तुम्हाला हिवरे बाजार का पाहता आलं ना तर स्वतःच्या गावाकडे पहा. आता देशभक्तीपर बोलत होतो, आता नीट ऐका बरं का माझी 2-3 वाक्य. देशभक्ती करणं म्हणजे हातात रायफल घ्यायची आणि चीनच्या बाउंड्रीवर जाऊन चीनच्या लोकांना आणि पाकिस्तानच्या लोकांना मारायचं, ही देशभक्ती नाहीये. आता आपली देशभक्ती काय, जवानांची देशभक्ती ती आहे. आपली देशभक्ती काय आहे? आपली देशभक्ती एका वाक्यात सांगू का, ग्रामपंचायतचा बल चालू असला ना चालू तर बरेच जण दगड हातात घेतात आणि म्हणतात हे बघ आपला नियम किती बघ, एका टप्पूत फोडितो का नाही बल्ब ग्रामपंचायतचा. मग जरा तुझ्या घरातला फोड ना, ग्रामपंचायतचा फोडण्यापेक्षा घरातला फोड ना. हो का, ग्रामपंचायतची दिवसा चालू असलेली लाईट आणि ती लाईट बंद करून विजेची बचत जरी केली ना ती सुद्धा एक देशभक्ती महाराज.
पुढे जाऊन सांगू, ग्रामपंचायतच्या नळाचं पाणी जर व्यर्थ आणि वाया चाललेलं असलं, ते पाणी जरी वाचवलं ना, ती सुद्धा एक देशभक्ती आहे महाराज. देशभक्ती म्हणजे लगेच रायफल हातात घ्यायची, लगेच पाकिस्तानच्या लोकांना नावं ठेवायची, लगेच गरम व्हायचं, याला देशभक्ती म्हणत नाही. ही देशभक्ती नाहीये. अजून सांगू महाराज, आपण आपला टॅक्स जरी भरला ना, आपल्या देशाचा टॅक्स असलेला, मग ग्रामपंचायतची घरपट्टी पाणीपट्टी असू, नाही तर आपल्या व्यवसायात उद्योगामध्ये असलेला टॅक्स असू, कोणताही टॅक्स जरी भरला ना, अर्थशास्त्र सांगतं ती सुद्धा एक देशभक्ती आहे. देशभक्ती म्हणजे एका जागेवर बसून इतर देशांना नावं ठेवणं म्हणजे देशभक्ती नाही आहे. आणि ती देशभक्ती रक्तात असली पाहिजे, रक्तात. आणि ज्याच्या रक्तात देशभक्ती आहे ना, तो देशभक्ती करणार आहे. शेवटच्या 2 मिनिटातलं राहिलेलं उदाहरण आता ऐका ना महाराज. पण आईच्या नावे देव धरी जेतो भावे, अंतकरणामध्ये देव भावनेनं धरला. आणि शेवटच्या चरणाकडे जाताना तुकोबाराय म्हणतात, त्याची कीर्ती पाठीमागं राहिली. कोणाची राहिली? शेवटच्या 3 मिनिटात ऐका. विठ्ठल ऐका, ही देशभक्ती अंतकरणामध्ये निर्माण झाली 26/11ला. इकडे लक्ष द्या, 3च मिनिटं आहेत. 26/11ला देशभक्ती निर्माण झाली. कोणाच्या अंतकरणात? जर यदा कदाचित साताऱ्याचा पोलीस कॉन्स्टेबल तुकाराम ओंबळे जर त्या ताज हॉटेलच्या खाली उभा नसता, तर यदा कदाचित मुंबई आपल्याला पाहायलाच मिळाली नसती. घडलेली घटना 2 मिनिटात 3 मिनिटात मांडतोय, बारकाईने ऐका. ज्यावेळेस ताज हॉटेलवरती बॉम्बस्फोट झाला, हेमंत करकरे, विजय साळसकर यांच्यासारखे IPS अधिकारी मारले गेले, त्याही परिस्थितीत महाराज, त्याही परिस्थितीमध्ये ज्यावेळेस कसाब नावाचा नालायक अतिरेकी ज्या गाडीतून येत होता, ती गाडी ताजच्या दिशेने निघत होती आणि पोलिसांनी ब्रॅकेट आडवे लावले होते. भारतातल्या सगळ्या गाड्या तिकडे जात नव्हत्या, सगळं बंद होतं. पण त्याही याच्यातून ह्या कसाब सारख्या अतिरेक्याने ती गाडी घालण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यात 4 अतिरेकी होते. ती गाडी पुढे येत होती. पोलिसांच्या लक्षात येत होतं की या गाडीत 100% अतिरेकी असावा, तशी गाडी पुढे येऊ शकत नाही. कारण आपण आपल्या लोकांना बंदी घातलेली आहे, ती ह्या भागात येऊ शकत नाही. म्हणून ती अतिरेक्यांची गाडी पाहिली आणि सगळे पोलिसांनी ब्रॅकेट आडवे लावले. आता पुढे कोण जायचंय ऐका बरं का, पुढे कोण जाणार? पण साताऱ्याचा पोलीस कॉन्स्टेबल, रक्तात असलेली भक्ती, रक्तात असलेली ताकद, तो पोलीस कॉन्स्टेबल ब्रॅकेट बाजूला सारलं, आतमध्ये गेला. फायरिंग झाली त्या 4 व्हीलर गाडीवरती. त्यातले 3 अतिरेकी जागेवरती मारले गेले. हा कसाब नावाचा अतिरेकी शीट खाली जाऊन बसला. तिथपर्यंत गोळी पोचली नाही. कसाब वाचला गेला. गाडी जवळ जाण्याचं कोणाचं धाडस होईना. गाडी जवळ जाण्याचं कोणाचं धाडस होईना. तुकाराम ओंबळेनं पाठीमागं आपल्या अधिकाऱ्याकडे पाहिलं. मी निघालो, गाडीचा दरवाजा पहिला मी उघडणार आणि अतिरेकी जर असेल तर त्याला मीच मारणार. दरवाजा उघडायला तुकाराम ओंबळे गाडीपर्यंत गेला. अरे गोळ्यांची चिलखत झाली होती त्या गाडीवरती, पण तरी देखील कसाब नावाचा नालायक अतिरेकी जिवंत होता. तुकाराम ओंबळेने दरवाजा उघडल्याबरोबर तुकाराम ओंबळेच्या शरीरामध्ये कसाब नावाच्या नालायक अतिरेक्यानं 23 गोळ्यांची चिलखत घातली आणि रक्ताच्या थारोळ्यात तुकाराम ओंबळे त्याच ताज हॉटेलच्या समोर रस्त्यावरती पडला. 23 गोळ्यांची चिलखत शरीरात असताना देखील, रक्ताचा सडा रस्त्यावरती पडलेला असताना देखील तुकाराम ओंबळे, पोलिसांनी कसाबला जिवंत पकडलं. तुकाराम ओंबळे मरता क्षणी रस्त्यावरती खाली पडलेला असताना शेवटच्या श्वासाला आपल्या अधिकाऱ्याला सलामी देतोय. आणि शेवटचं वाक्य, ना आई ना बाप ना पत्नी ना मुलं ना समाज, फक्त एकच आठवण काढली. तुकाराम ओंबळेने अधिकाऱ्याला सलामी देताना मुखातून एकच शब्द बाहेर पडला, भारत माता की जय, आणि स्वतःचा प्राण सोडला. ही आपल्या प्राणाची आहुती अग्निकुंडात देणारी माणसं
ज्यावेळेस समाजातून निघून जातात त्या दिवशी देशासाठी काय केलं जातं? शुरवळ खावारणी शुरवळ खावारणी साधू वळखावा मरणी आणि शूर वळखावा रणी. रणांगणावरती शूराला ओळखायचं कसा लढतोय आणि साधूला मरणाक्षणी ओळखायचं साधूचं मरण कसं आहे. जे लढले ना त्यांचं आयुष्य किती होतं माहित नाही, पण शेवटच्या क्षणाला मी अभंग सोडून बोलत नाही. तुकोबाराय शेवटच्या क्षणाला पुन्हा एकदा मुद्द्यावर येऊन सांगतात, ऐका, जरी आमचे रावसाहेब नरे आपल्यातून निघून गेले असले ना तर तुकोबारायांचं प्रमाण हुबेहूब इथं बसतं बर का. काय म्हणतात तुकोबाराया, जरी रावसाहेब नरे या जगातून निघून गेले तरी त्यांची कीर्ती पाठीमागे राहिली. शेवटचं चरण तुका म्हणे जावे, तुका म्हणे जावे, जावे जावे तुका म्हणे जावे, 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 संकीर्ती चरण तुकोबाराय तुम्हाला मला सुंदर अभंगाचा भाव सांगून गेले. तुका म्हणे जावे, सगळ्यांना जायचंय. माता भगिनींनो इकडे लक्ष द्या, सगळ्यांना जायचंय, पण तुकोबाराय म्हणतात जाण्याची पद्धत आहे का. तुका म्हणे जावे सत कीर्तीने बरवे, त्याची कीर्ती पाठीमाग राहावी. आता नीट ऐका, शेवटचं वाक्य नीट ऐका बर का. या जगाच्या पाठीवरती ग्रामपंचायत राहणार आहे, सरपंच जाणार आहे, पंचायत समिती राहणार आहे, सभापती जाणार आहे, जिल्हा परिषद राहणार आहे, जिल्हा अध्यक्ष जाणार आहे, विधानसभा मतदारसंघ राहणार आहे, आमदार जाणार आहे, राज्य राहणार आहे, मुख्यमंत्री जाणार आहे, अरे वारकरी संप्रदाय राहणार आहे, नवनाथ महाराज माशिरे जाणार आहे. घमेंड कशासाठी. आयुष्यात कसली घमेंड ठेवू नका आणि अहंकार ठेवू नका. मी या देशाचा देशभक्त आहे
आणि मला कोणत्या ना कोणत्या मार्गाने मला देशभक्ती करायची हा उदात्त दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून हाच आदर्श डोळ्यासमोर ठेवून कैवल्यवासी आदरणीय पिता श्री रावसाहेब रघुनाथ नरे यांच्या मातोश्री यांचे पिताश्री त्यांची धर्मपत्नी अनिता त्यांच्या 2 मुली त्यांचे बंधू त्यांचं संपूर्ण कुटुंब त्यांनी स्मारक उभं केलं त्यांना मनापासून धन्यवाद. आणि आता पलीकडे जाऊन आरती धरायची मुलींनी आणि पत्नीने पलीकडे जायचं पटकनी आरती धरायची वेळच नाही. झालेली सेवा परमेश्वराच्या चरणी समर्पित करून याच ठिकाणी सेवेला पूर्ण विराम. शेवटी आरती झाल्याच्या नंतर इकडे लक्ष द्या रोहिदासराव जाधव सर्वांचं ऋण व्यक्त करतील. पुढील त्यांचं काय नियोजन असेल त्या पद्धतीने कार्यक्रम करतील. कोणी उठायचं नाही. कीर्तन वेळेच्या आधी थांबतंय याची सर्वांनी नोंद घ्या. हवा सुटली आहे आता गरम कमी होतंय. आपण देशासाठी यांनी बर्फात उभे राहिलेत. आपल्याला थोड्या वेळ मंडपाखाली बसायचंय. उग मागून यायचं घाई करायची अजिबात नाही. कार्यक्रम आहे काही प्रोटोकॉल असतात. उठायचं नाही. तुम्ही माझ्यासाठी आला नाहीत तुम्ही रावसाहेब दादांसाठी आलेले आहेत. त्यांच्या बद्दल 2 वक्ते 2 मिनिटात बोलतील आणि लगेच शेवट होईल. ज्ञानेश्वर माऊली विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल हा बोलिले लेकुरे वेळेवा पुढे उत्तरे हा ही विचारला अधिकार आरती ज्ञान राजा महाकैवल्य देता सेवकी साधू संता वेदला माझा आरती ज्ञान राजा लोकरे ज्ञान जगे टाळी वाजवा आरती चालू झाली अवतार पांडुरंग नाव शिविरे ज्ञान आरती ज्ञान राजा महाकैवल्य देता सेवकी साधू संता वेदला माझा आरती ज्ञान राजा तरी पाय पांडुरंगा तुझे काय मागो माझा ठेवी पायी संताची आणि तुझे काय मागो देव ज्ञानदेव तुकार ज्ञानदेव तुकार